9:40 झालेत. 20 मिनिटात जायचंय, पेपरला सोडायचंय. आता रिस्मस नाही पण किती राहिले आवरायचं. बघू आता कॉलेजला गेलो बसायची इथंच म्हणते कॉलेजला. मी म्हणतो आवरे फक्त किती मिनिटं, म्हणजे 9:40 झालेत. गडबडीत उरक म्हणतोय ते म्हणते बसते मी. आता माझं आवरलंय, फक्त सेल्फ मारायचा आहे गाडीला आणि तिचं आवरीत म्हणून मी म्हणलं की चल भाऊ चालायचं असलं तर चल, हिडू नंतर मी बनवू आपण. पण बघा सकाळ धरून उरकतो, दुकानात गिराईक देऊन बंद केलंय. आता तिचाच विषय चाललंय. येडा वापरा आवरून गेली ती पा. काय होतंय मूड नाही काय? मूड नाही तुझा? आवडील आहे का? पुढं बघतो क्रॉसिंग इथं काय होतंय गाड्याने दिसत नाही. आवाजलाय गडबडीत राहिले तर 20 मिनिटं. बघ काय 10 मिनिटं लेट झालं तर झालं. तात्या आष्टीला सायकलवर चालले, गाडी चालतो. चला तात्या. कशामुळे नंबर आलाय फक्त एक नंबर हे खाली काय ही काय ही का हा हा एकटीच आहे काय की हॉल मध्ये? चला 19 नंबरला. किती बाराचा असेल किती असेल ते विषय जसे गेले त्याचे. तुझा एकटीचा विषय गेलता काय? 45 किती येते नंबर? 44. अरे इकडं तर कोण नाही बघ. कोणी खालचे वर येते, वरचे खाली जाते, काहीच मिळ लागा ना. हॉलमध्ये आलो काही नंबर काही लिहिले नाही, काही कळा ना दीपालीला. ते मागं खालचीच पोरवर आलती ते बघायला. मला बघू नेमकं काय लिहिलंय त्यांनी. नाही 19 क्लासची. तुला काय खायचं तेवढंच घे ना, बाकी कशाला होती तो. तो कलर चांगला आणि हे थोडा कलर नाही पण बरं. किती 300 रुपयाचे ना दीपा? हॉल नंबर पाहिला सगळी 3रा मजल्यावर गेलतो. ते नंबर होता जे दीपाचा आकर्षित सापडला नाही. तर सापडायला कुठं जिथं बोर्ड आम्ही खाली स्टार्टिंगला जी लिहिलं ना नंबर त्याच्या समोरच 19 नंबरचं जी हे होता रूम. त्या 2 होत्या पण त्या एक रूम होती आणि एक बंद होती. समोर होती ना. आम्ही 3ऱ्या मजल्यावर जाऊन मोकार येडे हानीत बसलो खालीवर. नंतर ते समोरच होते पेपर दीपा म्हणली आजचा अवघडच गेलाय जरा. असो काय असेल ते असेल, होईल ते होईल. अवघड असा पेपर म्हणली. कस काय गेला मग पेपर? अवघड गेला. आता कळलं ना अवघड असतंय. मागल्या हेडवलच म्हणली होती लय सोपं आहे. सगळं सोपं नसतं. कधी एखादा पेपर लय अवघड असतो. जाऊ दे, अवघड जरी असलं हापकायचं नाही. काय करायचं करीत राहायचं पुढच्या वेळी. आणि तरी हे वेळेस हे तर काही नाही, 6 महिन्याचा होत असते. सरच्या हातातले मार्क असतात. काही लिहायला असेल तरी होतंय. पण वार्षिकचा जो लिहावा लागतो भरपूर, त्याला अभ्यास थोडा करायला पाहिजे. त्यामुळे काहीतरी कळलं बी पाहिजे. आणि ही हॉल कुठं होता तुला? हॉल 19 नंबर हॉल कुठं होता? जिथं तू बोर्ड पाहिला ना खाली तिथंच होता. आणि तू किती वेळ गेली? म्हणजे प्रश्न उत्तर जवळ असते पण शोधत लांब जात होत असं म्हणायचं. कसा गेला पेपर मग? काय म्हणले कोणी? काय म्हणते? किती जण होत तुमची स्क्वॉड? आलतं
काय चेकिंग केली काय चालूच होतं चेकिंग करायचं सगळं नेऊन ठेवायला तर आधीच बाहेर तुमचं दिलंच नव्हतं सकाळपासून काही हात लावून दिलं नाही तरी आहे ना 6 महिन्याचं असतंय सरशातले मार्क असतात पहिले काही त्याच्यामुळे ह्याचा एवढा विषय नाही पण अजून वर्षाचे जे शेवटचे पेपर असतात ते जरा कडक असतात अभ्यास करायचा असतो त्यामुळे शिक्षण नुसतं करा आणि होईल अपेक्षा सोप्या नसतात फक्त करीत राहा लढत राहा बिंदास आपलं तर हॅपी असतं होऊ नाही तर नाही होऊ करीत राहायचं नाही केल्यावर पस्तावा येतो फक्त जाऊ तुम्ही जेवण जेवण करायचं नाही का उलसच खायचं काऊन खायचं उलस सकाळी कधी 10 वाजता गेलतो आता खायचं थोडं जेवायचं आणि झोपायचं आराम करायचा आता बरं तुझे ड्रेस बी 2 आणले कसे चांगले ना आता मग अजून मग असं खुश नाराज का दिसती हेच कळत नाही कुठे असं फ्रेश राहायला पाहिजे टेन्शन नाही घ्यायचं रे दिला पेपर दिला झाला त्याचा विषय घ्यायचा नाही गेला पुन्हा आणून डबल पेपर पुढचं वर्ष चलत राहायचं मागचं देत राहायचं हपकायचं नाही अजिबात उगच नाही म्हणीच राष्ट्रीय शिक्षण हे तालुक्याच्या ठिकाणी कडक असते थोडं खेड्यापाड्यात थोडं असतं हे चला व्हिडिओ कोणाला बघायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल घंटीवर क्लिक करा नवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील बाय 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 आवाजच गेला आज जेवण कर त्याच्यामुळं चालतंय चला मी पण जातो आता आष्टीला दीपालीचा आज मूड गेला म्हणजे पेपर जरा थोडा अवघड गेला थोडासा निर्यात जरा घाबरायचं नसतं म्हणलं लढत राहायचं पेपर आणि पेपर दिले पाहिजे देत राहिलं पाहिजे एखादा विषय गेला पुन्हा पुढच्या वर्षी द्यायचा चालूच असतंय कारण आता सध्याला काय रेग्युलर कॉलेज नाही करत मग थोडंसं असतंय थोडं अडचणीच असतं डिफिकल्ट म्हणजे हे असतंय अभ्यासाला रोज इथं घरचं दुकान बघायचं परपंचा लेकरं बाळ ते बघून कॉलेज करणं एवढं अवघड असतंय पण कसं तरी मला पण वाटतं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं म्हणजे एक डिग्री असते बरं असतं करीत राहिलं पाहिजे काय नाही तरी असं बी दिवस चाललेतच निघून एक वर्ष तर मग थोडं करा बघा लढलं पाहिजे पुन्हा आपण कसं होतो लय आयुष्यात निम्म्यात गेला म्हणून मी जर दिलं असतं तर मी झालेच असते याचं ज्याचं कॉम्पिटिशन असतं ना मोकार एखादं नाही का मोकार बोलत असतात काय मी असते ना केलंच असतं मी असतो तर झालंच असतं मी असतो तसं मी पण करू शकतो उपयोग नाही करू शकतो नाही कर ना टाईम आहे म्हणून मी करण्यात ही करतो होऊ नाही तर नाही हो पण केलं पाहिजे ना दुसरं काय म्हणतं अरे मी शिकलो नाही नाही तर मी साहेबच झालो असतो नुसता म्हणतो घरी काय असतं ते तिथे गेल्यावरच कळतं मोकार तोंडाने काही बोलायचं उपयोग नाही तर त्याच्यामुळं शिकलं पाहिजे शिकलेत बी पोरं काही शिकून बी पुन्हा नोकरी लागल नाही लागल त्याचं तर अवघड असतंय पण चला प्रयत्न करा त्याचं तकदीर नशीब असतंय